नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. ऐसे माझे निनाम घोषे, नाहीची करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे, दुमदुमीत भरले. ज्ञानेश्वरीतील अध्याय 9, ओवी क्रमांक 200. कीर्तन भक्तीचा महिमा ज्ञानेश्वरांनी इथे सांगितला आहे. भक्त भाविक एकत्र जमतात, परमेश्वराच्या नामाचा गजर करतात. नामसंकीर्तनात ते स्वतः तल्लीन होऊन जातातच, पण त्यांनी केलेल्या नामघोषामुळे जगातल्या सगळ्या प्राणीमात्रांची दुःख नाहीशी होतात आणि सगळं जगच ब्रह्मसुखानं दुमदुमून जातं, असा या ओवीचा भावार्थ आहे. ईश्वराचं नामसंकीर्तन हे परमानंदाचं मोठं साधन आहे. कीर्तन भक्ती ही वारकरी पंथानं भक्तजनांना दिलेली मोठी देणगी आहे. भक्तजन कीर्तनाचा उत्कर्ष कसा करतात, तर नामघोषामुळे सगळी प्रायश्चित्त फिकी पडतात. पापाचं कुठे नाव सुद्धा राहत नाही. तीर्थक्षेत्राकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही. इतर साधनांचं महत्त्व लोपून जातं. मनोनिग्रह बिचारा कुरकुरू लागतो. मन कीर्तनात दंग होऊन जातं. मग नियमन करायचं तरी कशाचं? नामचिंतनामुळे चित्तवृत्ती प्रसन्न होते. चहूकडे आनंदाचा कल्लोळ दाटून येतो. हे साधूजन पहाड झाल्याशिवायच जीवांना प्रकाश म्हणजे आत्मज्ञान करून देतात. अष्टांग योगाशिवाय डोळ्यांना मोक्ष दाखवतात. कीर्तनात रंगून गेलेल्या भक्तांचं मन मोठं असतं. कीर्तनाच्या सोहळ्यात कुणी लहान नसतो की कुणी मोठा नसतो. कुणी राजाही नाही आणि रंकही नाही. सगळ्यांसाठीच आनंदाची दिवाळी असते. पूर्वी मोठ्या प्रयासानं एखाद्यालाच वैकुंठ मिळायचा, पण या भक्तजनांनी सगळं जगच मुळी वैकुंठ करून टाकलं. नामसंकीर्तनाच्या गौरवानं उभं विश्व त्यांनी पावन केलं. खडतर अशा योगमार्गापेक्षा सुलभ सोपा असलेला भक्तिमार्ग सामान्य जनांनी जवळ करावा, असं ज्ञानेश्वरांनी इथे स्पष्टपणानं सांगितलं आहे.